3 लाख 4 लोक समाज असतील तर निश्चित गैरसोय होणार आहे. पण ही गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री मोदयांनी निर्मल वारीच्या माध्यमातून त्यांना लागणारे मोबाईल टॉयलेट्स असतील, स्नानगृह असतील, पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील, कचरा व्यवस्थापन असेल, वारीमधली अस्वच्छता दूर करणं असेल, असे अनेक कल्याणकारी निर्णय त्यांनी घेतले. चौथं म्हणजे वारीच्या वाटेवरती असणारे जे मुख्य भक्ती मार्ग आपण ज्यांना म्हणतो, आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, पैठण ते पंढरपूर, अशा अनेक निर्णय मुख्यमंत्री मोदयांकडे आहेत. आता सगळेच प्रस्तावित आहेत. त्यातले मला वाटतं की प्रामुख्याने आळंदी पंढरपूर आणि देहू पंढरपूर तर पूर्ण झाला आहे. काही ठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा तिथल्या काही लोकांचा त्याला विरोध असेल, काही जमिनींचे काही विषय असतील, ठीक आहे, प्रशासकीय रचनेचा भाग आहे. पण तिथे देखील त्यांनी मान्यता दिलेली आहे. म्हणजे अगदी जिथे एक पदरी रस्ता होता तिथे 4-4 पदरी रस्ते दिले. तो भक्ती मार्ग त्यांनी प्रवाहित केला आहे. तर मला वाटतं की हे कधीतरी त्यांनी बघितलं पाहिजे की रस्तेसुद्धा दिलेत. आरोग्यसेवा गतवर्षी मला वाटते की मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वामध्ये, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वामध्ये आपण आरोग्याची वारी पंढरीच्या दारी 12 लाख लक्ष मला वाटतं वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. आणि यावर्षी देखील तीच योजना, आपला दवाखाना म्हणा किंवा आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, ही योजना त्यांनी लागू केली आहे. म्हणजे आरोग्य सेवा उत्तम आहे. महिलांच्या अनुषंगाने अनेक निर्णय आहेत. मग ते अगदी त्यांच्या स्वच्छतेच्या अनुषंगानं असेल, स्नानगृहाच्या अनुषंगानं असेल, अगदी हजारो सॅनिटरी पॅडच्या अनुषंगानं असेल, म्हणजे जे जे मूलभूत घटकाला जे जे काही लागतंय सगळं सरकारने दिलं. महत्त्वाचा भाग हे सगळे काही वारकऱ्यांच्या दिंड्यांचे ट्रक असतील किंवा त्यांचे काही मालवाहू गाड्या असतील, वारकऱ्यांचे जी काही वारीची काही वाहनं आहेत, त्या सगळ्या वाहनांना जे काही राज्यभरातल्या दिंड्या या प्रवास करतात त्यांच्याकरता महत्त्वाची टोल माफी हे सुद्धा मुख्यमंत्री मोदयांनी केली आहे. पावसाळ्याचे दिवस असणार आहेत संभावित, ते सगळं प्रस्तावित पाहता मुख्यमंत्र्यांनी निवारा शेड केले पाहिजेत. वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होता कामा नये. ठाई त्यांच्याकरता पाणपोयांची, टँकरची, पिण्याच्या पाण्याची, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. मला वाटतं की ही इतकी मोठी यादी आहे की जवळपास तासभर जरी सांगितलं तरी ती संपणार नाही. आपल्या सगळ्यांना मी त्याची प्रेस नोट देईनच, त्याचा जी काही आहे पूर्ण माहिती. तात्पर्य काय सांगण्याचं, इतक्या सुविधा सगळ्या मुख्यमंत्री मोदयांनी दिल्या. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जमिनीवर जाऊन काम करणार आहेत. आतापर्यंत अनेक लोकांनी आषाढीची वारी केली, अनेक मुख्यमंत्र्यांनी आषाढीची वारी केली. पण आषाढीची वारी करत असताना प्रत्येक मुख्यमंत्री हा आषाढीच्या वारीच्या पूजेला उपस्थित होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वेगळेपण आहे की ते वारीच्या काही दिवस आधी पंढरपुरात होते. कशा करता? वारकरी वाटेवर चालतोय का, त्याला भेटलं पाहिजे. वारकरी दर्शनबारी करता उभ्यात का, 24-24 तास लागत आहेत, तर दर्शनबारीत पंखे का, अरे पंखे नाही, कूलर लावा, शक्य असलं AC सुद्धा लावा. अरे हे हक्कानं सांगणारा हा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांनी स्वतः जाऊन तपासलेले आहेत. म्हणजे अगदी शौचालयाचं दार उघडून ते स्वच्छ आहे का नाही, पाणी पुरवठा आहे का नाही, तिथल्या रस्त्यांचं डांबरीकरण झालं आहे की नाही, चिखल कुठे कुठे साठतोय, चंद्रभागेचं पात्र अस्वच्छ, जर समजा तिथला परिसर अस्वच्छ असेल तर ते स्वच्छ करणं असेल. दर्शनबारी करता किंवा नदीवर तर पण प्रचंड गर्दी होती, बरं चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते, ते रांगा लावणं आहे. त्यामुळे मला वाटतं की असे अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्यासोबत त्यांनी अनेक सांगितलं. महत्त्वाचा निर्णय अजून एक की आत्तापर्यंत अनेकांनी, म्हणजे मागच्या काळात तर मुख्यमंत्री महोदय गेले होते तसं म्हणजे कधी बाहेरच पडले नाही, आणि त्यांचे युवराजही गेले होते, बिचारे पूजेला बसले, गुदमरायला लागलं, त्यांना जमत नव्हतं. अरे का बरं? कधी मंदिरात त्याकरता गेलं तर पाहिजे. म्हणजे मुळात देवालाही त्यांना आपल्याजवळ बसू वाटत नाही आहे. मला वाटतं की असं एक प्रकारचं ते काही आपण त्यातनं निरोप घेतला पाहिजे. उदाहरण काय सांगण्याचं माझं तुम्हा सगळ्यांना की बाबांनो, पंढरपूरच्या मंदिराकरता सुद्धा जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. वारकरी संतांनी ते स्वतः तिथं आता समाधिस्थ असतील, म्हणजे ते आहेतच आपल्यामध्ये, संत कुठेही गेलेले नाही आहे. पण त्यांनी जे पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्यांनी जे जुनं मंदिर अनुभवलं, ते मंदिर आता सध्या आपल्या सगळ्या वारकऱ्यांना अनुभवता आलं पाहिजे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी दिला, हे पण कुठेतरी आपण पाहिलं पाहिजे. वारकऱ्यानं हे त्यांना दिसणार नाही. का बरं? कारण की त्यांच्या डोळ्यावरती पट्टी लागली आहे. त्या लोकांना सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये केवळ राजकारण दिसतं आहे. महत्त्वाचं की वारकऱ्यांच्या सोयीसुविधांकरता तर मुख्यमंत्री मोदयांनी हे सगळं केलंच आहे. पण हे पहिले मुख्यमंत्री आहे की ज्यांचं म्हणणं आहे की आपण काही, म्हणजे ते पवारांनी का कोणीतरी, मला वाटतं राऊतांनी कोणी, त्या दोघांनी कोणीतरी टीका केली की येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मुख्यमंत्री मोदयांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्यांना हे सगळं दाखवलं आहे. बाबांनो, हे असं करण्याची वृत्ती तुमची आहे. मुख्यमंत्री मोदयांना वारकऱ्यांना काही द्यावं लागत नाही. मी स्वतः मुख्यमंत्री मोदयांना विचारलं होतं की वारकऱ्यांकरता आपण इतक्या कोट्यावधी रुपयांची सगळी सोयीसुविधा केल्या आहेत, मग हा पुन्हा एकदा कशा करता, हा निधी कशा करता? मुख्यमंत्री मोदयांचं म्हणणं आलं की काही वारकरीसुद्धा भेटले होते, काही दिंड्या होत्या, त्या गरजू होत्या, त्यांचं असं अपेक्षित होतं की आपण जर काही मदत केली तर त्यांना लाभ होईल. आणि मुख्यमंत्री मोदयांचं व्यक्तिगतरित्या असं म्हणणं होतं की आपण त्यांना काही, आता काही लोकांचं म्हणणं आहे की काही अनेक मतप्रवाह आहेत की काही साहित्य द्या, काही अमुक करा. मागील काळामध्ये देखील मुख्यमंत्री महोदय काय आत्तापुरतं वारीपुरतं काम करत नाही आहेत. त्यांचा मागचा अनेक दशकांचा वारीचा अनुभव आहे, वारकऱ्यांच्या सेवेचा अनुभव आहे. त्यांचं म्हणणं असं आलं की आपण एखाद्या वारकऱ्याला टाळ द्यावा, तर आम्हा घरी धन काय, टाळ चिपळा हे आमचं वारकऱ्याचं धन आहे. वारकऱ्यांकडे ते आहेच. पखवाज असेल हे त्यांच्याकडे मुळात आहेत. एखाद्या दिंडीला टाळ पखवाजाची गरज आहे,
पण दुसऱ्याला ती असेलच असं नाही. एखाद्याला तंबू पाहिजे, एखाद्याला पिण्याचा पाण्याचा टँकर पाहिजे, एखाद्याला काही अन्नदानाची सेवा पाहिजे असेल किंवा अशा अनेक अन्य किंवा पावसाळ्या रेनकोटची व्यवस्था अपेक्षित असेल. मग आपण सरसकट त्याला एखादी वस्तू देण्यापेक्षा त्या दिंडी प्रमुखाला मुळात माहिती आहे की नेमकं आपल्याला काय अपेक्षित आहे. त्यापेक्षा आपण त्यांना एखादी वस्तू साहित्य देण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी तो थेट निधी देऊ. त्यांना जे काही अपेक्षित गरजेचं आहे ते मूळ त्यांना मिळेल. आणि मला वाटतं की याच्यावरती काहीतरी वारकरी संप्रदायामध्ये चुकीचे संदेश पोचवणं